माननीय उपायुक्त कैलासवासी डॉक्टर अस्मिताताई प्रतापराव दिघावकर यांची पुण्यतिथी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी। प्रतिनिधी सुरेखा बाळू उशिरे, आस्ताने, मालेगाव, नाशिक। महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाचे माजी उपायुक्त, महाराष्ट्रातील पहिल्या महिला सहाय्यक आरटीओ तसेच सामाजिक, शैक्षणिक व जनकल्याणकारी कार्यात आपला अमूल्य ठसा उमटवणाऱ्या कैलासवासी डॉक्टर अस्मिताताई प्रतापराव दिघावकर यांच्या 5व्या पुण्यतिथीनिमित्त मालेगाव तालुक्यातील आस्ताने येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेची अखंड तळमळ या गुणांमुळे कैलासवासी डॉक्टर अस्मिताताई दिघावकर यांनी परिवहन विभागात उल्लेखनीय कार्य केलं। त्यांनी अनेक युवक युवतींना MPSC व UPSC परीक्षांसाठी मार्गदर्शन करून त्यांच्या यशाचा मार्ग प्रशस्त केला। आदिवासी, वंचित व दुर्लभ घटकातील मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेले योगदान आजही समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे। त्यांच्या पुण्यस्मरणार्थ आस्ताने येथे आदिवासी समाजातील अंध, गरजू महिला, पुरुष तसेच लहान मुलांना खाद्यपदार्थ व शालींचे वाटप करण्यात आले। या उपक्रमातून त्यांच्या समाजहिताच्या विचारांना उजाळा देत उपस्थितांनी त्यांच्या कार्याला अभिवादन केलं। यावेळी उपस्थित मान्यवरांनी कैलासवासी डॉक्टर अस्मिताताई दिघावकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील योगदानाचे स्मरण करताना व्यक्ती काळाच्या पडद्याआड जाते, मात्र त्यांचे विचार, संस्कार आणि समाजासाठी केलेलं कार्य कायम स्मरणात राहते, अशा शब्दात त्यांना आदरांजली वाहिली। या कार्यक्रमास जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन, भारत सरकार पंजीकृत सैनिक मित्र महाराष्ट्र राज्य, जागतिक न्यूज नेटवर्क चॅनल तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर, आमदार शेवाळे रावळगाव, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख नंदू आबा सूर्यवंशी, नाशिक ग्रामीण महिला अध्यक्ष सुरेखा बाळू उशिरे, नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रवींद्र सावकार, कार्याध्यक्ष सोनू देवरे, संतोष गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवरांनी कैलासवासी डॉक्टर अस्मिताताई प्रतापराव दिघावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। उल्लेखनीय बाब म्हणजे कैलासवासी डॉक्टर अस्मिताताई दिघावकर या माननीय डॉक्टर प्रतापराव रामचंद्र दिघावकर, अध्यक्ष नमोचषक भारतीय जनता पार्टी, माजी पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य यांच्या धर्मपत्नी होत्या। समाजसेवेचा दीप कधीही विझत नसतो, तो आपल्या कार्यातून आणि विचारातून पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहतो। कैलासवासी डॉक्टर अस्मिताताई दिघावकर यांचे कार्य आणि त्याग समाजाच्या स्मरणात सदैव अजरामर राहील, अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या। आज आपल्या आस्ताना गावामध्ये आपण जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने आपल्या सर्वांच्या परिचित महिला अस्मिताताई प्रतापराव दिघावकर, महाराष्ट्र परिवहन उपायुक्त यांचा आज पुण्यतिथीनिमित्त आमच्या जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने आम्ही गोरगरीब जनतेला व लहान मुलांना, शक्यतो आपले अंधे आहेत त्यांना काही दिसत नाही, तर आम्ही यांचा एक सन्मान आम्ही आज पुण्यतिथी दिनानिमित्त केलेला आहे। तरी आज आमच्या जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने व आपल्या सर्व आदिवासी भावांच्या वतीने, एकलव्यांच्या आशीर्वादाच्या वतीने आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय।